पण मला दिलीप कुमारचा एक सिनेमा आठवतो, नया दौर म्हणून. आणि मग त्या गावात ग्रामीण आपले बेरोजगार लोक, हा जो सुशिक्षित मुलगा असतो दिलीप कुमार, हा परदेशातनं यंत्र आणतो आणि ते मजूर लोक ते यंत्र मोठ्या हौशेनं त्या कंपनीत बसवतात. आणि नंतर मग त्यांच्या लक्षात येतं की आपण बेरोजगार झालो आणि मग शेवटी फार विद्रोह तयार होतो. हे याच्याकरता सांगतो की आजही आपण खेड्यात गेलो की मोठे छाती फुगून सांगतात, बघा ट्रॅक्टर मेड इन हॉलंड, मेड इन जपान, मेड इन जर्मनी आहे. आणि हे पाळेकर साहेब सोप्या भाषेत सांगतात की ते बर्फाळ प्रदेशातले देश आहेत, त्यांना शेती नाही. आणि मग आपल्या लोकांमध्ये भांडणं लावून उत्पादन काढणं हाच त्यांचं जीवनमान मेंटेन करणं हाच त्यांचा खरा व्यवसाय आहे. आणि म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे आणि आपलं आहे त्या चटणी भाकरमध्ये सुखासमाधानाने जगलं पाहिजे, असा या लेखाचा आशय आहे. आणि पहिल्यांदा मला समजलं की जागतिक ह्या काय अर्थशास्त्र आहे की हे श्रीमंत देश आपल्या गरीब देशांमध्ये भांडणं लावून देतात आणि त्यांचं माल विकत राहतात आणि आपल्याला भिकेला लावून त्यांचं ते जीवनमान जगतात. आणि म्हणून आपण सुभाष पाळेकर यांचं ज्ञान जे आहे सोप्या भाषेत आत्मसात करून ही जी कृषी पद्धती आहे, ही जर आपण 15 ऑगस्ट 1947 पर्यंत अवलंबत आणली तर 1 किलोसुद्धा खत घ्यावं लागणार नाही आणि आपण सुजलाम सुफलाम होऊ. तर इच्छुक लोक डिस्क्रिप्शन आणि ब मध्ये पूर्ण लेख वाचा, ही तुम्हाला विनंती.